तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आज हा दत्त जयंतीच्या सोहळ्याचा पहिला दिवस आणि झाली सकाळ म्हणजे सकाळ केव्हा झाली आहे। आम्ही थोडं लेट उठले आणि आत्ता जरा बसले न्हाणीजवळ गावाचे तसंच। तर ह्यो स्पीकर लागलो देवळात आणि आता जसं मी काल म्हटलं होतं की घरामध्ये पालखी फिरतली पहिल्या दिवशी त्यांच्या काहीतरी स्टार्टिंगचा काहीतरी पूजा वगैरे असं, त्यानंतर ते त्यांचे जे देवस्थानात त्यांची मूळ देवस्थानं त्याकडून ती पालखी फिरवून पहिले आणतले, नंतर मग सगळ्यांच्या घरात घेऊन जातले। तर चला बघूया आजचो ह्यो दिवस तुमका काय काय बघू मिळता आणि माका पण। बाहेर पडणार ना काढायला जाव तरी पण तुम्ही येऊ नका, फक्त घरात कुठून तू राहून काय करू हे बघा या डंपरमध्ये भरतच चांगला पोरांका ह्या खेळ सगळी आंघोळ केली सगळ्यांनी, तुला देवळात नेणार नाही, देवळात अजिबात नेणार नाही, मग नाही आंघोळ केली तर देवळात नाही नेणार। हाय परी। तर मित्रांनो आता आम्ही निघालो देवळात। आता सगळं कार्यक्रम सुरू होत। अथांग रसिका याकडे बरेच जण येतात, सासरे आणि आमचं अद्रित बच्चो। हां बघ ते धावू नको रे। मित्रांनो आता आम्ही इलो मंदिरात। आता आरती होतली सासरे, पहिले आरतीच ना? आरती चालू आहे ना? ओके आरती चालू झाली होय, चला। आता एक कुठे घेऊन चालले? चौकेकरांचं देवस्थान आहे तिकडे। चौकेकरांचं देवस्थान।
ही पालखी चालली काजऱ्याचा चाळा. आज हा चौकेकरांचा मूळ देवस्थान ना तुमचं चाळा तकडे आता ही पालखी घेऊन चाललेत. चला लय आतमध्ये हा आणि अजून 2 मिनटात ते येत बट पूर्ण जंगलात आहात तुम्ही तर बघत असाल म्हणा ब्लॉगमध्ये. भारी वाटतं चालताना थोडीशी काळजी घ्यायची लागता. तर आता मित्रांनो हकडना काय ना काजरा कडणार ना नाही काय आता काजरा काढून पालखी निघाली या ती आता खय जाणार वेलकेश्वर काय ब्राह्मण तर काय हा ओके भाळ पानवठा ओके पानवठा हा तकडे आता ही पालखी जातली. चला तर मित्रांनो आता ही इकडे इले व्हाळाजवळ आणि इकडे यांचा देवस्थान हाकडनं काय पुढे जातील मग एक्झॅक्टली माहीत नाही. चला बघूया. मित्रांनो ह्या पिचा पाणी
मस्त सोय केला नाही बघा. म्हटलं सोय छान केली ना कडे नाही ना. एवढा आकडे एवढा डीप होता बाप रे. ते ह्या आता हल्ली बांधलास का तुम्ही? टाकी ठेवली होती ना याच्यावरती. हां 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 ह्याची सिंटॅक्स टाकी. सिंटॅक्सची ती टाकी वाहून गेली मग वाहून गेली पावसात ना. पावसामध्ये इकडे गेली आहे. अरे बापरे मोठा पाऊस आहे. होय ना. आता ही पालखी आता खळतली ही आता धाकडला औदुंबर औदुंबर. ओके औदुंबर करून मग खाली येईल. ओके. तीन ठिकाणी फिरतो. नंतर डायरेक्ट मंदिरात नाही त्याच्यानंतर 3 घरं घेणार. घरा घ्या ना. ओके 3 घरं घेऊन हां 3 किंवा 5 असं ओके. हे असतं. वेळेवर डिपेंड आहे की कसं काय? वेळेवर असं काय नाही. आकडे पण येतील वाटतं. हा ह्याच्याकडे येणार आहे. काय तयारी चालू आहे बघा. वरती या साईडला होती हो. मोबाईल आहे तो वर्ष 50 वाला माणूस आहे. घेऊया. इकडे येतो ना. रे आता कोणत्या घरात दिली? बबलू कदम. हां बबलू कदम. बबलू कदम. मित्रांनो आता आपण इलाव पवार म्हणून आहोत त्यांच्या घरात. या दुसरा घर पालखीच्या प्रदक्षिणेचा. आणखी मग अजून एक घर आपण पवारांचा जा. नंतर मग डायरेक्टली मंदिरात. हा बघ इथं भाईचा लोकांचा आपल्या फोटो आले बघ.
म्हणून आता पालखी चालली परत देवळात. 3 घरा झाली आणि तर देवळात महाप्रसाद होतो. नंतर पुढचा मला माहीत नाही, तुम्हाला सांगते मी. तर मित्रांनो, ही पालखी तर अशी पूर्ण फिरून येतेली. या साईडने पूर्ण डरेली देवळात. मित्रांनो, आता पालखी गेली गाभारच ना. मित्रांनो, आकडे केल्याने या महाप्रसादाची व्यवस्था. हे बघा कडे. चला आता आम्ही गेलो घराकडे. हे आजचा होतो दिवस. हा दिवस नाही म्हणता येणार, हाफ डे. 3 घरामध्ये प्रदक्षिणा म्हणतात, काय म्हणतात, प्रदक्षिणा नाही. 3 घरामध्ये पालखी गेली. नंतर तुम्ही मला बघितलास की चौकीदारांचा ज्या मूळ स्थानताकडे काय काय म्हणतात, काजऱ्याजवळ गेले होते. नंतर व्हाळाजवळ ना, आणि नंतर औदुंबर, आणि नंतर 3 घरा घेतल्यानी. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही पण फर्स्ट टाईम बघितला असाल तरी सांगा. तर चांगला अनुभव होतो. तुमका कसा वाटला, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट थ्रू. व्हिडिओ जर तुमका आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, आणि आवडली तर तुम्ही शेअर पण करू शकता. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो की संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा देवळाभोवती आणि नाच वगैरे असलेले आणि काही कार्यक्रम संध्याकाळी होतं रात्रीच्या, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. सो तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.